शंभू नाव ठेवलंय, याची माफी मागणार काय? अरे तुमचे समाजवादी अरे हे चाललंय काय? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पुत्राचं नाव शंभू काय ठेवता, कबुतराचं भोग काय म्हणता, हे काय चाललंय? आधी हा व्हिडिओ बघा. मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला. याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय. घ्या त्याची माफी. पहिले शंभू नाव ठेवलंय, या गुढीपाडव्याला त्याची माफी मागणार काय? राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला. आता आपण मला शब्द सांगावा. पिजन होल. मी 20 वर्ष या सभागृहात आहे. 20 वर्षात हा शब्द इथे रुळलेला आहे. त्याचा मी मराठी तलत गेला. आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका. याच्यापेक्षा काय वाईट आहे? आणि मी अनिल परबांचा धिक्कार करतो. याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे प्रमाण ही मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन. कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय. आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही. आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतात प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली. अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? शंभू राजे हे माझं दैवत आहे. शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही. ते माझं दैवत आहे. यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे. सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा. अरे तुमचे समाजवादी लायकी आहे का? 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर धर्म बदलण्यासाठी अत्याचार झाले तरी त्यांनी धर्म बदलला नाही. तसेच पक्ष बदलण्यासाठी माझाही तुरुंगात छळ झाला तरी मी पक्ष बदलला नाही, असं विधान शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरून भाजपाने जोरदार आक्षेप घेत आज विधान परिषदेत कामकाज रोखून धरले. अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर, नितेश राणे यांनी केला. यानंतर अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली. अनिल परब म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज माझे दैवत आहे. त्यांच्या पायावर डोकं ठेवायला मला लाज वाटणार नाही. मी काल जे बोललो त्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला नाही. जर मी बोललो चुकीचे असेल तर माझे विधान कामकाजातून काढून टाकावे. तसेच मला समज देण्याचा सभापतींचा अधिकार आहे. पण सत्ताधारी बाकावरील आमदार मला समज देणारे कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी काल बोललो की छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा छळ पक्ष बदलण्यासाठी. यात मी काहीच चुकीचे बोललो नाही. तरी देखील सभापतींना वाटत असेल की मी चुकीचं बोललो तर ते विधान कामकाजातून काढून टाकावे, असं अनिल परब म्हणाले. या सभागृहातील एका सदस्याने आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याने आधी माफी मागावी. प्रशांत कोटेकर, राहुल सोलापूरकर यांच्यावरून विषय हटवण्यासाठी माझ्या विरोधात आरोप केले जात आहेत. यानंतर संबंधित आमदाराचे नाव सांगा असं सांगितलं गेल्यानंतर अनिल परब यांनी भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात श्रीकांत भारतीय यांनी आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. तसेच वाद उद्भवल्यानंतर त्यांनी माफीही मागितली आणि पोस्ट डिलीट केली, असंही अनिल परब म्हणाले. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.